मोठ्या कष्टाने कर्जबाजारी होऊन तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक घेतले। मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे या पिकांचे मोठे हाल झाले असून उत्पादन खर्चही पदरात पडणार की नाही ही शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून पुन्हा परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर घरातच सोयाबीनची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज 5व्या दिवशी ऊन पडताच काळवंडून गेलेले सोयाबीन वाळू घातले आहे, ज्यामुळे सततच्या पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीनची व शेतकऱ्यांची अवस्था पाहून शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत पुरवणे गरजेचे आहे। कधी पावसाअभावी तर कधी अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाची परिस्थिती अलीकडच्या काही वर्षापासून तिवसा तालुक्यात आहे। यावर्षी तर ज्या काळ्या मातीत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीनचे पीक पिकवले त्याच मातीवर काही शेतकऱ्यांनी सोंगण्याच्या दृष्टीने काढलेले सोयाबीनचे पीक परतीच्या पावसात भिजून मुरले। काहींनी सोयाबीन इलेक्ट्रिक फॅन खाली वाळू घातले, काहींनी रोडवर हवेत ठेवले असूनही त्यांच्या या सोयाबीनला बुरशी चढून ते काळवंडले आहे। त्यामुळे आज पावसाची उसंत मिळताच शेतकऱ्यांनी काळवंडलेले हे सोयाबीन उन्हात वाळू घातल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। कर्जबाजारीच्या संकटातून शेतकरी मुक्त होत नाही, तोच यावर्षी उसनवारी व कर्जाच्या तसेच दुबार पेरणीनंतर हाती आलेल्या पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू निर्माण होत असून यंदाची दिवाळी साजरी होणार कशी ही चिंता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे। तिवसा तालुक्यात अंदाजे 20,000 हेक्टर सोयाबीन पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांची ही व्यथा शासनाने जाणून घेऊन शेतकऱ्यांना सरसकट सोयाबीन नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा देण्याची मागणी होऊ घातलेली आहे। नमस्कार, मी एक शेतकरी भूषण मुंदाने। सोयाबीनचं गेल्या 15 दिवसापासून परतीच्या पावसानं थैमान घातलेला पूर्ण महाराष्ट्रात तच नाही तर विदर्भामध्ये आणि सर्वात जास्त विदर्भामध्ये पिकणारं जे सोयाबीनचं जे पीक आहे ते गेल्या आम्ही 15 दिवसापासून सतत पाण्यामध्ये असो किंवा आमच्या संपूर्ण घरामध्ये असो आम्ही वाळू टाकत आहे। आणि या पाणी लागलेल्या सोयाबीनला बुरशी चढलेली असताना ह्या सोयाबीनला भाव मिळेल अथवा नाही मिळेल याची पण काहीच शक्यता नाही आहे। सोयाबीनचे मार्केट उघडे झालेले आहेत, त्यांनी भाव इनमीन 3500 रुपये काढलेला आहे। सोयाबीनचं जर पेरणी करायचं म्हटलं ते एकरी 16 ते 17,000 रुपये आम्हाला पेरणी करायला लागतात। आणि अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी आता कुठे जावं आणि कोणाकडे जावं। मागे पण मान्सून जेव्हा चालू झाला त्यावेळेस सुद्धा पेरणीच्या दुबारा 3 वेळा पेरणी करून सुद्धा सोयाबीन आम्हाला एकरी 5 किंवा 4 क्विंटल प्रमाणे लागला। ज्या वेळेस आम्हाला 10 पोते लागायचे त्यामध्ये आता 4 पोतेचा ॲव्हरेज लागत आहे। आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने GR काढून सांगितलेलं आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये सांगितलेलं आहे की पुन्हा तुम्ही सर्वे करावा आणि सोयाबीनचे खरंच नुकसान झालेलं आहे का या कंडिशनमध्ये। या काकांचं पण तिकडे सोयाबीन दिसतं, आम्ही सर्व बुरशी चढलेलं सोयाबीन वाळू घालत आहे 15 दिवसापासून, तरी पण सरकारला जाग येत नाही आहे। मी सरकारला विनंती करतो की सर्व शेतकरी मिळून आता तरी या अशा सोयाबीनची पाहणी न करता, ह्या बुरशी चढलेल्या सोयाबीनची पाहणी न करता त्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा। नसल वाटत तर सोयाबीनसाठी आता सोयाबीन निघालेले आहे, आता सर्वे करून पण काही कामाची गोष्ट नाही आहे। तर शासनाचे सर्व अधिकारी आमच्या घरी येऊ शकतात आणि सोयाबीनची घरून पाहणी करून ते दखल घेऊ शकतात। हेमंत निखाडे सह रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।